नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे ही 18 सप्टेंबर 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 8:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अजय पुंगलिया यांनी कंपनीचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, कंपनीमध्ये त्यांची म्हणजे अजय पुंगलिया यांची पहिले हिस्सेदारी होती 6.498%. म्हणजे त्यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर होते 81 लाख शेअर. आणि मित्रांनो, आता अजय पुंगलिया यांनी कंपनीमधील आपली 0.280% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे कंपनीचे 3,50,000 इक्विटी शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर अजय पुंगलिया यांची कंपनीमध्ये हिस्सेदारी घसरून आता राहिलेली आहे 6.217%. आणि आता अजय पुंगलिया यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे 77,50,000 शेअर. आणि मित्रांनो, इथे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अजय पुंगलिया यांनी कंपनीमधील आपली हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण कंपनीचे प्रमोटर ग्रुपचा पार्ट असलेले व्यक्ती जर कंपनीचे शेअर सेल करत असतात तर तिथे दोन कंडिशन क्रिएट होते. पहिली म्हणजे जर प्रमोटरने हिस्सेदारी सेल केली आणि ती डीआयज किंवा एफआयज दोघांपैकी एकांनी किंवा दोघांनी पण ती हिस्सेदारी खरेदी केली तर हा एक पॉझिटिव्ह मानला जातो. पण प्रमोटर्सने सेल केलेली हिस्सेदारी जर पब्लिकने खरेदी केली तर हा नेगेटिव्ह मानला जातो. चला आता बोलूया SEPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SEPC शेअर सर्ज आफ्टर विनिंग ऑर्डर वर्थ ₹442 कोटी फ्रॉम वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट इन दिल्ली. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SEPC लिमिटेड या कंपनीला वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट दिल्लीकडून ऑर्डर मिळाला आहे 442 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प शेअर प्राइस सर्जेस ॲज प्रमोटर स्टेक इन्क्रीजेस आफ्टर ₹1,500 कोटी फंड इन्फ्युजन. तर मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर आपल्या कंपनीमध्ये 1,500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून आपली हिस्सेदारी वाढवत आहे. आणि मित्रांनो, करंटली पूनावाला फिनकॉर्पमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 62.43%. आणि मित्रांनो, हे 1,500 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून होऊन जाईल 63.97%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड फोकसमध्ये होती. आता बोलूया कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स सेक्युअर ऑर्डर वर्थ ₹1,518 कोटी फॉर अल्ट्रा लक्झरी सुपर हाय राईज टावर्स इन मुंबई. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला मुंबईमध्ये अल्ट्रा लक्झरी सुपर हाय राईज टावर्ससाठी ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1,518 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड फोकसमध्ये होती.
चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल बॅक्स फ्रेश ऑर्डर वर्थ ₹86.85 कोटी फ्रॉम अल्ट्राटेक सिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला ब्रेक व्हॅन सोबत BCFC वॅगन्सच्या सप्लायसाठी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडकडून 86.85 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला कंप्लीट करायचा आहे मार्च 2026 पर्यंत. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड बद्दल, म्हणजे डीमार्ट बद्दल. तर मित्रांनो, CLSA हॅज अ हाय कन्व्हिक्शन आउट परफॉर्म रेटिंग ऑन द स्टॉक सिन्स 31 July. Its price target of ₹6,406 on the stock implies an upside potential of nearly 35%. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टवर ब्रोकरेज फर्म CLSA ने 31 जुलै पासून या कंपनीवर हाय कन्व्हिक्शन आउट परफॉर्मची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, या ब्रोकरेज फर्मने डीमार्टवर टार्गेट प्राइस दिला आहे 6,406 रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट ही कंपनी करंट शेअर प्राइसने 35% अजून वरती जाऊ शकते असे या CLSA ब्रोकरेज फर्मचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट फोकसमध्ये होती. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज कंप्लीट अमलगेमेशन ऑफ 2 होली ओन सबसिडरीज इन मिडल ईस्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या 2 UAE हेडक्वार्टर होली ओन सबसिडरी कंपनीचे अमलगेमेशन कंप्लीट केले आहे. आणि मित्रांनो, याच्या अंडर रिलायन्स एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन DMCC ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज मिडल ईस्ट DMCC सोबत अमलगेमेटेड झाली आहे. आणि मित्रांनो, हे कंप्लीट झाले आहे अमलगेमेशन. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी अडानी पॉवर लिमिटेडने एक्स डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, एक रूल असतो की शेअर होल्डरला जर स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांना एक्स डेटच्या आधी कंपनीचे शेअर खरेदी करावे लागतात. आणि मित्रांनो, 22 सप्टेंबरच्या पहिले येते 21 सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, 21 सप्टेंबरचा आहे संडे, 20 सप्टेंबरचा आहे सॅटरडे. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे कोणाला पण जर अडानी पॉवर लिमिटेडच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्याला अडानी पॉवर लिमिटेडचे शेअर उद्याच म्हणजे शुक्रवारी 19 सप्टेंबर 2025ला खरेदी करावे लागेल. आणि ही अडानी पॉवर लिमिटेडच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घेण्याची उद्याची म्हणजे ही 19 सप्टेंबर 2025 लास्ट डेट आहे. चला आता बोलूया इरिडा बद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरिडा सँक्शन ₹1134 कोटी लोन टू आर्म फॉर 4.5 गिगावॅट सोलार सेल युनिट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी इन्सोलेशन ग्रीन एनर्जीसाठी
1134 कोटी रुपयांचा लोन सँक्शन केला आहे. मध्य प्रदेशमध्ये 4.5 गिगावॅटचा सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी फायनान्स करण्यासाठी आणि मित्रांनो या प्रोजेक्टची टोटल कॉस्ट आहे 1512 कोटी रुपये, ज्यातला इरडा फंड करत आहे 1134 कोटी रुपये आणि 378 कोटी रुपये कंपनी इंटरनल ॲक्रुअल्स मधून यूज करत आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.